लग्नाला नकार दिल्यानं युवतीची आत्महत्या. तोंडोली येथील घटना. बेलवडे येथील एका संशयित तरुणाला अटक. लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून एका कॉलेजच्या युवतीनं तोंडोली तालुका कडेगाव येथील खेराडे विटा रोड मराठी शाळेजवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिश्मा अमोल तुपे, वय वर्ष 19, राहणार तोंडोली असं मयत युवतीचं नाव असून याबाबत कडेगाव पोलिसांनी संशयित आरोपी सचिन आबासो तवर, वय वर्ष 21, राहणार बेलवडे तालुका कडेगाव याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सचिन तवर याला ताब्यात घेतलाय. ही घटना 8 जुलै रोजी सायंकाळी घडली असून कडेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी नोंद झाली आहे. या घटनेची फिर्याद मुलीचे वडील अमोल केशव तुपे, वय वर्ष 41, राहणार तोंडोली यांनी दिली आहे. स्थानिक पातळीवरील आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करिश्मा तुपे आणि सचिन तवर यांचे अनेक दिवसांपासून प्रेम होतं. सचिन तवर हा कॉलेज युवतीच्या घराजवळच येण्या-जाण्याच्या मार्गावर असलेल्या एका ऑटो वर्कशॉपमध्ये कामाला होता. यातूनच दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनी लग्न करणार असल्याचा विश्वास एकमेकांना दिला होता, त्यामुळे दोघे लग्नही करणार होते. परंतु ऐनवेळी सचिन तवर यानं लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे तणावाखाली आलेली युवती घरातून बाहेर निघूनही गेली होती. या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर तिची समजूत काढण्यात आली. ऐनवेळी सचिन तवरनं लग्नास नकार दिल्यानं करिश्मा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, ती तणावाखाली होती. यातूनच तिनं आत्महत्या केली. तर सचिन तवर यानं मुलीस आत्महत्याच करण्यास प्रवृत्त केले असा आरोप मुलीचे वडील अमोल तुपे यांनी केलाय. याबाबत अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे करत आहेत. आपला जिल्हा, आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.